आज आपण नाशिक मधले जुन्या नाशिक मधले कोणतेही 3 फेमस फूड स्पॉट्स कव्हर करणार आहे, ते पण फक्त अंडर 96 होतील ना कव्हर। नाशिक हे नाव खरं तर नासिका या संस्कृत शब्दावरून आलं, कारण असं म्हणतात लक्ष्मणाने इथे शूर्पणखा या राक्षसीचं नाक कापलं होतं। काका थोडे ओल्ड इज गोल्ड दिसत होते, त्यामुळे सोचलं यांनाच विचारू की त्यांच्या जमान्यातल्या दुकाना अगर शाबू में रहेंगे तो बताओ। काकांनी खरंच शाबूच्या वडाचा स्पॉट सांगितला। पहिले 30 पैशाला 2 होते, आज 50 रुपयाला 2। मी खात असताना काकांना विचारलं कधी स्थापना झाली याची। काका म्हणतात 9:30 ते 9:30। किती सालापासून हे? काका म्हणे 1969। काका सांगतात इथे आधी खिचडी आणि डिंकाचे लाडू मिळायचे। सालासारखाच हा वडा सुद्धा पवित्र होता। उरले 56 कव्हर करायचे स्पॉट्स 2। आता जेव्हा मी एका रिक्षावाल्या काकांना स्पॉट्स विचारायला जातो, तेव्हा मागून एक दादा येतो आणि मला विचारतो कोणत्या चॅनल वरून आलाय का भाऊ? म्हणतो दाखव, बघूनच घेऊ आता, गाडी पण भरल। मी गार मुझे और चैनल को प्रॉपर चाळके होने के बाद वो पूछता है आमच्या या रिक्षा स्टॉलचं पण करतो का? आमच्या स्टॉपला आहे करायचं। तिथून 2 लाख किलोमीटर पर आवरच्या स्पीडने निघतो मी, आणि इसीच वजह से मेरे को सापडताय अजून एक स्पॉट। पण मला समजतं यांच्याकडे 20-25 मध्ये एकही आयटम नाहीये। मग यांचे रिव्ह्यूज आणि सीन्स बघून मी मागवली एक ओली भेळ। भाई 40 रुपयाची भेळ सिन्स 1998। ओ वाव, जास्त आंबट नाही, जास्त गोड नाही, एकदम परफेक्ट स्पॉट आहे, एकदम परफेक्ट भेळ आहे। असं कधीच झालेलं नाही। एकदा पाणी घेतलं आणि थांबलोय भेळमध्ये। आत्ता भेळमध्ये मी एकदाच पाणी घेतलंय, अजून पाणी उरलेले आहे खड्डे। म्हणतात 98 पासून यांची भेळ इथेच बनते। पुढच्या स्पॉटवर जाताना मला दिसतो हा वाडा जो नक्की जुना तर होता, पण क्युरियोसिटी गगन में मावे ना, इसलिए मैं उधर के लोकल लोगों से मिलता हूं। आणि मग कळतं हा वाडा तर 80-85 वर्ष जुना आहे, आणि आता फक्त गव्हर्नमेंट ऑफिसर्सची इन्क्वायरी असते तिकडे, आता कोणीच नाही राहत। पर इसी के बाजू में खोपच्यात मला एक सोडा शॉप दिसतं। मला समजतं यांचा लेमन सोडा इंग्रजांच्या काळापासून फेमस आहे। लेमन दे दो। खरं तर या सोड्यात बुडबुडे निघतात, माझ्या पोटात बुडबुडे निघतात। फ्रेश 1905 से ये होटल है, और मेरे को ये काका ने बोला त्यांच्या काळी 10 पैसे 4 आणे या किमतीत हा सोडा मिळायचा। मी मारतोय बॉटम्स अप। हे करे याची वाट बघते पण येतच नाहीये, साऊंड इफेक्ट लावायला लागतात। फायनली सगळे स्पॉट्स कव्हर झालेले आहेत, ते पण अंडर 96 भाई।